साहेबांचा अरे एमआयडीसीचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे एमआयडीसीचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. एमआयडीसीच्या बेकायदेशीर धंद्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. एमआयडीसी सपोर्ट करणाऱ्या या धनदांडग्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. अरे एमआयडीसीने पाडलेला बेकायदेशीर प्लॉट आणि धनदांडग्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. तिकीट नाही ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. तर आज आपण एमआयडीसी कार्यालयासमोर जे आंदोलन चालू आहे, काय नेमकं तुमचे प्रमुख मागणी आहे? मी योगेश सुधाकर दाभाडे, वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष. इथं आंदोलन करण्याचं कारण हे आहे, उद्यमात सकल समृद्धी हे एमआयडीसीचे ब्रीद वाक्य आहे. म्हणजे उद्योगच खोलतीन समृद्धीदार. ज्यांनी गोरगरीब सुशिक्षित बेरोजगार याला उद्योग भेटल यांचा पर्पज आहे, हे उद्दिष्ट आहे एमआयडीसीचं. महामंडळाने गोरगरीब शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावामध्ये या जमिनी घेतल्या आणि त्या जमिनीवरती उद्योग करण्यासाठी आणि युवा पिढी घडवण्यासाठी, उद्योजक तयार करण्यासाठी हा प्रकल्प चालू केलेला आहे. पण आज इथे भ्रष्टाचारी जे आहे सर्व अधिकारी, काही बिल्डर आणि पैशावाल्या लोकांना या जमिनी जमिनी लीजवर देत आहे आणि त्याच्यावरती काही प्लॉटिंग, त्यानंतर बार, बंगले आणि डान्स बार किंवा अश्लील काम याच्यावर होत आहे. म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे की ह्या जमिनी गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांना परत देण्यात यावा किंवा ह्या जे उद्देश आहे याचा जेवढे पण आपले सुशिक्षित बेरोजगार आहे यांना उद्योजक मिळावा हाच आमचा हेतू आहे. आणि या प्लॉटवरती एक प्रोजेक्ट दाखवून दुसरे काम करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, ज्या शेतकऱ्यांनी या जमिनी यायला दिल्या होत्या त्यांचा हेतू हा होता की बाबा आपले जे लेकर बाळ आहे हे पुढे चालून काही उद्योजक होतील आणि यावरती उद्योग करतील आणि लोकांना नोकऱ्या आणि एक रोजगार मिळेल. तर या हेतूने त्यांनी या जमिनी त्याला दिल्या. पण आजच्या घडीला या जमिनीवरती अक्षरशः काळे धंदे चालू आहे आणि बेकायदेशीर काम होत आहे. अपार्टमेंटचे काम म्हणता येणार नाही त्याला. हे अर्ध्याच्या वरती जमिनी यांनी बिल्डरला दिलेलं आहे, म्हणजे बिल्डरच्या घशात घातलेलं आहे असं म्हणता येईल. आणि यावरती ते काय प्लॉट करून 4-4, 5-5 हजार स्क्वेअर फीट विकू लागले. ते शक्य नाही शेतकऱ्याच्या आणि गोरगरिबांच्या पोरांना घेणं. संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे? संबंधित जे अधिकारी आहे यांचे खातेनिहाय चौकशी आणि याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे यांच्यावर. जर तुमच्या मागण्या जर यानंतर आमच्या जर या मागण्या मान्य झाल्या नाही आणि यांच्यावर जर कारवाई झाली नाही प्लॉट धारकावर आणि अधिकाऱ्यांवरती, तर व्यापक स्वरूपाचे आंदोलन आणि महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू. आपलं नाव? माझं नाव योगेश सुधाकर दाभाडे, वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष. सुरुवातीला हा देश सर्वात गोरगरीब, दलित, कष्टकरी मजुरांचा हा देश आहे. या देशामध्ये 2000 वर्षापूर्वी मनुस्मृतीच्या माध्यमातून या देशामधल्या काही लोकांना SC, ST, OBC यांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून धनदांडग्यांनी आणि वतनदारांनी, सारंजमदारांनी नेहमीच वेगळं ठेवलेलं आहे आणि गावाच्या बाहेर ठेवलेलं आहे. त्यामुळे या लोकांकडे स्वातंत्र्यापर्यंत जमिनी नव्हत्या, परंतु स्वातंत्र्याच्या नंतर भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये कायद्यासमोर समानता आणि समानतेचा कायदा यावा आणि प्रत्येक प्रवर्गाला मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशा पद्धतीने भारतीय संविधानाचे मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य सांगतात.
परंतु महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन झालं. त्याचा उद्देश हा होता की या देशामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं पाहिजे, या देशामधल्या गोरगरीब कष्टकरी लोकांचा मुख्य प्रवाहामध्ये ते आले पाहिजे. परंतु MIDCचे अधिकारी आणि विशेषतः या छत्रपती संभाजीनगरच्या MIDCचे अधिकारी आमचे योगेशजी दाभाडे मागील 3 वर्षांपासून त्यांचा पाठपुरावा लेखी स्वरूपामध्ये करून देखील त्या MIDCच्या संबंधित प्लॉट नंबर 47 MIDC चिकलठाणा इथल्या धनदांडग्याला नेहमीच पाठीशी घालत आहेत. त्यांचा त्याच्यामध्ये हेतू काय, त्यांनी त्यांचा पदाचा दुरुपयोग केलेला आहे. या ठिकाणी MIDCचा उद्योग महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या नावाखाली यांनी त्या प्लॉटवर नवरात्रीचा खेळ, बाया नाचवणे, दारू पिणे, MIDCचा उद्देश जर बार तयार करण्यासाठी असला तर ती MIDC फेल आहे आणि ती MIDC या देशाच्या संविधानाला अधीन राहू नये. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत आणि संबंधित खाते न्याय त्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. राहुल सोनवणे.